आजच्या डब्यामध्ये केली होती मऊसूत तांदळाची भाकरी आणि त्यासोबत होती मूग डाळ घालून केलेली कांद्याच्या पातीची भाजी। मऊसूत भाकरी आणि कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केला आहे, नक्की बघा। ही भाकरी तर एवढी मऊसूत होते की दिवसभर डब्यामध्ये अशीच ठेवली तरीसुद्धा मऊसूतच राहते। त्यानंतर नवरोबाचा डब्बा पॅक केला आणि मग काही ड्रेसेस आले होते जे आपल्याला रक्षाबंधनच्या आधी स्टिचिंग करून द्यायचे होते। मग पटापट ते ड्रेससुद्धा स्टिचिंग करून दिले। दुपारच्या जेवणामध्ये सकाळी बनवलेली भाकरी, त्यासोबत होती कांद्याच्या पातीची भाजी आणि दहीभात मात्र कावळेदादांना आणि चिऊताईला खूप आवडतो। सकाळी भाकरी भाजत असताना काव काव करून थंडावून सोडलं होतं, म्हणून मी थोडंसं पीठ ठेवलं होतं। तो पिठाचा गोळाच घेऊन बघा कसे पळून गेले कावळेदादा। त्यानंतर चिऊताईने सुद्धा दहीभात खूप छान एन्जॉय केला। चला तर मंडळी, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।